या पावसाळ्यात तुम्हाला पण अशी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर अशी कोथिंबीर वडी बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे, कवळी कोथिंबीर घेतलेली आहे मी आणि छान निवडून आता आपण तिला 3 ते 4 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून त्यातली सगळी माती काढून घेतलेली आहे। कोथिंबीरला मी बारीक चिरून घेतलेले आहे। आता मी मिक्सरमध्ये 2 मिरच्या कट करून टाकत आहे, त्यासोबतच अद्रकचे तुकडे आणि त्यासोबतच टाकूया आपण 4-5 लसूणच्या पाकळ्या। हे सगळं आपण छान दळून घेणार आहोत आता। आणि कोथिंबीर वडी ही छान खमंगच चांगली लागते, त्यासाठी मी एका खलबत्त्यामध्ये घेत आहे ओवा, नंतर घेऊया जिरे आणि त्यानंतर मी यात टाकणार आहे बडीशोप। हे सगळं छान आपण अदरवदर कुटून घ्यायचं आहे, यामुळे कोथिंबीर मध्ये छान फ्लेवर येतो। आता आपण एका परातमध्ये घेऊया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, यात टाकूया आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं मिरची लसूण अद्रकचं त्यामुळे पण कोथिंबीर मध्ये छान फ्लेवर येतो। आणि त्यानंतर टाकूया जो आपण खलबत्त्यामध्ये अदरवदर कुटून घेतलेलं होतं जिरे ओवा आणि बडीशोप ते आपण टाकूया। आणि कोथिंबीर वडीमध्ये सगळ्यात छान चव लागते ती तीळची, तर इथे मी 1 टेबलस्पून तीळ टाकत आहे। आता आपण थोडे मसाले ॲड करूया। इथे टाकली हळद, धना पावडर, इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि टाकूया चवीनुसार मीठ। आणि आता मी यात टाकणार आहे डाळीचं पीठ, एका चमच्याचं माप घेऊन डाळीचं पीठ टाकत आहे। आता हे सगळं टाकून तुमची वडी तर छान खमंग येणार आहे, पण तिला कुरकुरीत बनवण्यासाठी यात आपल्याला टाकावे लागते ते तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे कोथिंबीर वडी ही खूप कुरकुरीत येते, तर मी मापानुसार तांदळाचं पीठ इथे टाकत आहे। वडीला आतून मऊ करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 टेबलस्पून तेल। आता हे सगळं मिश्रण हाताने छान एकजीव करायचं आहे। आपण जे तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, याने तुमची वडी आतून मऊ येणार आणि तांदळाच्या पिठामुळे बाहेरून ती कुरकुरीत येणार। सगळं मिश्रण एकजीव झाल्यावर मी यात डायरेक्ट पाणी टाकणार नाहीये, तर पाण्याचा सपका जसा आपण देतो तसा थोडा थोडा सपका मारून मळून घ्यायचं आहे घट्टसर असं। तर इथे मी घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि बाहेरून त्याला तेल लावून घेतलेलं आहे। आणि आता वडीला बाहेरच्या साईडने तीळ लागावी म्हणून मी अशी तीळ पसरून घेणार आहे। आणि आपण मुटके जसे बनवतो लांब लांब तसे मी आता या पिठापासून बनवून घेणार आहे। असे मुटके बनवून घेतल्यामुळे वडीचा जो आकार असतो तो एकसारखा येतो। अशा प्रकारे मी तीळ लावून घेणार आहे बाहेर, यामुळे ही वडी दिसायला छान दिसते बाहेरून आणि ती तीळ तळल्यानंतर पण खायला पण छान लागते। अशा प्रकारे सर्व तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी एका मोठ्या भांड्यात खाली पाणी घेऊन वर चाळणी ठेवून चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि यात मी हे आता वाफवून घेणार आहे 10 मिनिटांसाठी। आणि 10 मिनिटांनंतर चेक करूया की आपलं पीठ शिजलेलं आहे का। काटेरी चमचा किंवा टूथपिक घेऊन तुम्ही चेक करू शकता। अशा प्रकारे वडी कट करून घ्यायची आहे आणि आता मी वडींना छान कुरकुरीत तळून घेणार आहे। अशा प्रकारे तेल गरम झाल्यावर आपण एक एक करून सगळ्या वड्या तळून घेऊया। वडीला दोघं बाजूने सुंदर लालसर असा रंग येईपर्यंत तळून घ्या। आणि इथे अशा प्रकारे कुरकुरीत वडी मी तळून घेतलेली आहे।
तर या पावसाळ्यात तुम्ही पण अशी कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची कोथिंबीर वडी कशी बनली ते कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोवर बाय बाय.